सिद्धपीठाचे महत्त्व. भगवान नित्यानंदांपाशी अनेक लोक येत आणि साधना करीत. आपण नित्यानंदांसारखे व्हावे हीच प्रत्येकाची इच्छा असे. वृद्धी, सिद्धी आणि सन्मान प्राप्त करून घेऊन नित्यानंद बनण्याचीच सर्वांना अभिलाषा असे. प्रत्येकजण म्हणे, मी मोठा, मी मोठा, मी नित्यानंदांचा जास्त लाडका आहे, माझ्यावरच त्यांची कृपा झाली आहे, दुसऱ्या कुणाला इतकी प्राप्त झाली नाही. अशा प्रकारचे त्रासदायक आणि दुसऱ्याच्या मनाला पीडा देणारे शब्द भक्त मंडळींकडून ऐकू येऊ लागले. त्यामुळे ईर्ष्या, मत्सर, द्वेष, विडंबना, अवडंबर यांचा सुकाळ झाला. जसजशा या प्रवृत्ती वाढू लागल्या तसतशी नित्यानंदांपासून प्राप्त होणारी मस्ती कमी कमी होऊ लागली. ध्यानाची मात्रा कमी कमी होऊ लागली. दुसरा काय बोलला, तिकडे काय झालं, त्याला काय येतं, माझ्यासारखा कोण आहे, नित्यानंदसुद्धा माझा ऐकतात, मग इतरांची काय कथा, आम्ही सांगतो ते स्वामींनी ऐकलंच पाहिजे, तुम्ही काय समजता स्वतःला, अशा तऱ्हेचे मायाजाल आणि भ्रमजाल पसरू लागले. स्वतःलाच नित्यानंद मानू लागल्यामुळे भक्त मंडळींमध्ये दंभ आणि दर्प यांचे प्रमाण वाढू लागले. मोठमोठी संकटे येऊ लागली. जिथे वास्तविक सर्व पापे नष्ट व्हावीत, प्रत्येकाने निष्पाप आणि निर्मल बनावे, तिथेच हा रोग पसरू लागला असो. गुरुप्रेमाच्या प्रभावाने अंतःकरणाची शुद्धता आणि सात्विकता दिवसेदिवस वाढत जातात, पण ईर्ष्या, मत्सर आणि विषयवासना यांमुळे त्यांचा क्षय होऊ लागतो. ही गोष्ट ध्यानसाधकांनी लक्षात ठेवली पाहिजे. एकतर मनुष्याचे ध्यान आणि पुण्य वाढले तर त्याला शांती आणि स्वर्ग सुख तरी प्राप्त होतील, किंवा कलह, पुण्यक्षय, पाप आणि विषयासक्ती वाढू लागली तर त्याच्या वाट्याला नरक येईल हे निश्चित समजावे. आश्रमात राहणाऱ्यांनी आपल्या आचरणात सावधानता बाळगली पाहिजे. सिद्धपीठ म्हणजे गुरुजनांचा दरबार, धगधगत्या ज्वलंत योगाग्नीचे केंद्र. हा अग्नी ज्याप्रमाणे पापाचे भस्म करून आपल्याला योगेश्वर बनवू शकेल, त्याचप्रमाणे आपण आश्रमात राहूनही साधना न करता विषयविकारांच्या आहारी गेलात तर आपला पुण्यक्षय करून तो आपल्याला निस्तेज करून टाकेल. आश्रमामध्ये वासनांचा विलास कधीही चालता कामा नये. आश्रमात राहणाऱ्यांनी इतर आश्रमवासियांत आपल्या आत्मस्वरूप गुरूंचेच रूप पाहायला शिकले पाहिजे. त्यामुळे त्यांचे ध्यान उत्तरोत्तर वाढू लागेल. आश्रमात भक्त म्हणून येणाऱ्या साधकांनी इतरांचे गुणदोष कधीही पाहू नयेत. दोषदर्शन करणाऱ्यांचे दोष वाढीला लागतात आणि त्यांच्या योगशक्तीचा ऱ्हास होतो. मग इथे मजा नाही, चला दुसरा आश्रम बघूया, अशी व्यभिचारी वृत्ती उठते. पण दुसऱ्या आश्रमात जाऊनही त्यांची हीच गत होते. आश्रमाला विलासभूमी बनवू नये. आश्रम म्हणजे गप्पांचा अड्डा नव्हे, की कॉलेजात जाणाऱ्या मुलामुलींचे विलासस्थान नव्हे, टेनिसचा क्लब नव्हे, की चैनी लोकांचा व्हिस्की किंवा ब्रँडी पिण्याचा बार नव्हे. आश्रमात प्रवेश करणाऱ्यांनी अमर्याद, स्वच्छंद आणि मनस्वी आचरण करून आपण कमावलेली शक्ती नष्ट करून पथभ्रष्ट होऊ नये. मर्जीला येईल तिथे बैठक जमवली, गप्पा ठोकल्या, लोकनिंदा, संशय, दोषारोप ओढवतील असा व्यवहार केला तर त्यामुळे योगसिद्धी नष्ट होऊन जाईल. आश्रमाविषयी निष्ठा, श्रेष्ठ आचरण आणि नियमित जीवन ठेवले तर चितीचे अंतर्कार्य आणि चितीविलासाचा महान अनुभव दूर नाही. अलीकडचीच गोष्ट आहे. साधना करणाऱ्या एका मुलीला ध्यानाची उच्च अवस्था प्राप्त झाली आहे.
तिला आश्रमात येऊन 1 महिनाही झाला नाही, तेवढ्यात तिचे गाढ ध्यान लागू लागले आहे. अनेक मुद्रा होऊ लागल्या आहेत. एक दिवस ती ध्यानावस्थेत पळत पळत माझ्याकडे आली. तिने डाव्या हाताने उजव्या हाताचे बोट पकडून ठेवले होते. ती मला म्हणाली, बाबाजी, माझ्या या बोटाला साप चावला म्हणून मी ध्यानातून उठले आणि पळत पळत आपल्याकडे आले. किती उच्च अनुभव आहे. थोड्याच काळात तिने किती पायऱ्या ओलांडल्या. उजव्या हाताच्या मधल्या बोटाला ध्यानात सर्पदंश होणे हे सिद्धयोगात महान मोक्षधर्म सिद्धीचे लक्षण आहे. सिद्धयोगाचा अभ्यास करणाऱ्याला स्वप्नात जरी सर्प चावला तरी त्याला निश्चित मोक्षप्राप्ती होते. ध्यानात जर असा अनुभव आला तर तो महान श्रेष्ठ अनुभव समजला जातो. असो, पराशक्तिमय श्री कुंडलिनी महाविद्येला सिद्धविद्या म्हणतात. या मार्गाच्या विद्यार्थ्याला सिद्ध विद्यार्थी म्हटले जाते. या मार्गाला सिद्ध मार्ग किंवा सिद्धपंथ म्हणतात. सिद्धपीठ हे एक असे स्थान असते की तिथले अणुपरमाणू देखील चितिकिरणांनी भरलेले असतात. सिद्धपीठात दिल्या जाणाऱ्या कुंडलिनी दीक्षेला शांभवी दीक्षा म्हटली जाते. हंस गायत्री व हंस प्रणव हे या दीक्षेचे जपमंत्र आहेत. प्राणापानद्वारा हंसानुसंधान भरणे हाच या मार्गाचा प्राणायाम आहे. अशा प्रकारच्या आश्रमाचे किंवा सिद्धपीठाचे रक्षण आणि त्याचा योगक्षेम सिद्धलोकी वास करणारे सारे महापुरुष करीत असतात. परमपुरुष सिद्धेश्वर आणि त्यांच्या परंपरेतील सिद्धयोगी आणि सिद्धयोगिनी या मार्गात शक्ती प्रदान करीत असतात. सिद्ध मार्गाची ध्यानसाधना करताना जर सिद्धाश्रमात राहिलात तर आपल्याला अनेक सिद्ध लोकवासी ऋषीमुनींची दर्शने अवश्य होतील. दिव्यनाथ, महानिद्रा, लोकांतरीचे दृष्टांत वगैरे अनेक सिद्धी प्राप्त होतील. हे सिद्ध विद्यार्थिनींनो, तुमच्या शरीरात सिद्ध प्रेरणेने होणारे सिद्ध शक्तीचे प्रसरण नीट सावधानीने सांभाळा. परस्परांना क्रोध, रोष, पापदृष्टी, भेददृष्टीने पाहू नका. स्वप्नातसुद्धा दोषाचरण करू नका. दोष वाढवू नका आणि सिद्धाचरणविरुद्ध कोणताही व्यवहार करू नका. सिद्धांच्या वागणुकीचा अर्थ नीट समजून घ्या, नाहीतर तुमचे फार नुकसान होईल. ज्याप्रमाणे पित्याहून पुत्र आणि पुत्राचेच भावी पितृरूप, मातेहून कन्या आणि कन्येचे भावी मातृरूप ही रसरक्त रूप लिंग या बाबतीत अभिन्न असतात, त्याचप्रमाणे अनादी, अनंत, अपार, सर्वज्ञ, सर्वशक्तिशाली परमपुरुष शिवापासून आतापर्यंत म्हणजेच सिद्ध विद्यार्थिनीपर्यंत सर्वात त्या अनादी, अगोचर, अविचल, अविकारी, सच्चिदानंदमय परमगुरुचीच शक्तिपात रूपाने उतरून सिद्ध विद्यारूपाने त्यांना पूर्ण व्यापून राहिली आहे. ती चितिशक्ती अनादी असूनही नित्य नूतन आहे. या शक्तीला शिवजींनी शिवसूत्रात इच्छाशक्तिरूपा कुमारी असे म्हटले आहे. ती परमेश्वराची स्वतःची आत्मरूप पवित्र इच्छाशक्ती आहे. तीच उमा साधकांना अधिकाधिक मार्गदर्शन करणारी कुमारी आहे. ती महिमाशाली चितिशक्ती परमेश्वरी गुरुकृपारूप शक्ती होऊन सिद्ध विद्यार्थी आणि विद्यार्थिनीत व्याप्त होऊन राहते.
वास्तविक कोणाही सिद्ध विद्यार्थ्यांची किंवा विद्यार्थिनीची सिद्ध मार्गात प्रगती होणे ही मोठी सन्माननीय गोष्ट आहे. अशा साधकाचा सन्मान म्हणजे पराशक्तीचाच सन्मान होय. त्याच्याशी अपमानास्पद किंवा दुष्ट वर्तन करणे बरे नव्हे, कारण त्याच्याविषयी कुभावना राखणे हे त्या पराशक्ती परमशिव श्री गुरु विषयीच कुभावना राखण्यासारखे होईल. आपल्यात आपल्या श्री गुरूंची परमशक्तीच वास करीत आहे अशी साधकाची भावना असली पाहिजे. आपल्यात आपल्या श्री गुरूंची परमशक्तीच वास करीत आहे अशी साधकाची भावना असली पाहिजे, कारण एकच चितिशक्ती गुरु आणि साधक यांना व्यापून राहिली आहे. कारण एकच चितिशक्ती गुरु आणि साधक यांना व्यापून राहिली आहे. कोणाचीही अवहेलना करू नका, कुणाचा अपमान करू नका, कुणाकडेही वाईट नजरेने किंवा दोषदृष्टीने पाहू नका. जी पराशक्ती श्री गुरूंत वास करते तीच त्यांच्यात आहे व तीच आपल्यातही आहे हे लक्षात ठेवून सावधगिरीने चाला. असे केले नाही तर तुम्हाला तुमच्या साधनेचा प्रसाद म्हणून होणारे निरनिराळे दृष्टांत बंद होतील. दूरदर्शन, दिव्यदर्शन बंद होऊन जाईल. अनेक प्रकारच्या सिद्धींना तुम्ही मुकाल. तुमच्यात वास करणाऱ्या पारमेश्वरी शक्तींशी मैत्री, गुरुकृपा शक्तीशी दोस्ती आणि साधनक्रियांची संगती एवढेच करा. तुमच्यात वास करणाऱ्या पारमेश्वरी शक्तीशी मैत्री, गुरुकृपा शक्तीशी दोस्ती आणि साधनक्रियांची संगती एवढेच करा. तुम्हाला अनेक प्रकारचे अंतरानुभव येतील. त्यांच्यात रंगून जा. त्यांचेच प्रेमाने स्मरण करीत राहा. कुभाव आणि अनाचारांच्या योगाने आपल्या अंतःकरणाची पवित्र वृत्ती बिघडवू नका. महाशक्ती सांभाळून ठेवण्याची महान तपस्या तुम्हालाच करावी लागेल हे लक्षात ठेवा. महाशक्ती सांभाळून ठेवण्याची महान तपस्या तुम्हालाच करावी लागेल हे लक्षात ठेवा. गर्भिणीने अनियमित खाणेपिणे, विलास, स्वच्छंदता आणि भ्रष्टाचार यांपासून दूर राहून आपल्या उदरातील गर्भाला जागरूकपणे आणि सावधगिरीने सांभाळले नाही तर तो गर्भ पडून जातो किंवा त्याच्यात काही दोष तरी निर्माण होतो, नाहीतर पिंड बलवान होत नाही. धनवंतांनी आपले धन आणि गुणीजनांनी आपले गुण सांभाळले नाहीत तर ते थोड्याच दिवसांत नष्ट होऊन जातात. याचप्रमाणे साधक असंयमी असला तर त्याची शक्ती क्षीण होत जाते. शिष्यांच्या संगतीत आणि सिद्ध पुरुषांच्या आश्रमात जागरूकतेने राहिले पाहिजे. सिद्धांच्या संगतीत आणि सिद्ध पुरुषांच्या आश्रमात जागरूकतेने राहिले पाहिजे. सिद्ध विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी व्यर्थ गप्पा ठोकीत बसणे, उगीच कुटाळक्या करीत बसणे आणि स्वच्छंद आचरण करणे हे सिद्ध नीतीच्या विरुद्ध आहे. सिद्ध योगाच्या साधकाने कोणाचेही उष्टे खाऊ नये आणि खास आवश्यकता नसेल तर कोणाचा अंगस्पर्शही होऊ देऊ नये. क्षितीचा महिमा फार मोठा आहे. ती परम पवित्र आहे. अर्थात परमशुद्ध आचरण म्हणजे जातीभेद, स्पृश्यास्पृश्यता किंवा उच्च नीच भावना बाळगणे मात्र नव्हे. ते केवळ बाह्य प्रदर्शन असते. पवित्र अंतःकरणाने केलेले आचरण हेच खरे शुद्ध आचरण. मानवाच्या हृदयात दिव्य शक्तीचे बल सहज तयार होत असते. निरर्थक गप्पा आणि गुणहीन लोकांची संगत ह्या गोष्टी ते शक्ती भांडार नष्ट करून टाकतात. मनुष्याच्या मनोराज्यात अनेक प्रकारच्या शक्तिपुंजांचा नित्य उदय आणि अस्त होत असतो. मानव करीत असलेल्या व्यवसायाप्रमाणे त्याचे व्यक्तिमत्व बदलत जाते. यालाच क्रतुमय पुरुष असे म्हणतात. तुम्ही पवित्र भावनेने ध्यानद्वारा चितिशक्तीचे जे काही किरणपुंज जमा केले असतील त्यांची नियमाप्रमाणे वृद्धी होऊन तुम्हाला पूर्णत्व प्राप्त झाले पाहिजे. तुम्ही पवित्र भावनेने ध्यानद्वारा
चितीशक्तीचे जे काही पूर्ण किरणपुंज जमा केले असतील त्यांची नियमाप्रमाणे वृद्धी होऊन तुम्हाला पूर्णत्व प्राप्त झाले पाहिजे. प्रगती अर्धवट थांबता नये. विशेषतः सिद्ध विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी ही शक्ती वाढविली पाहिजे. ही शक्ती संसार आणि परमार्थ या दोन्ही मार्गात उपयोगी पडते. सिद्धयोगाची फलप्राप्ती वर्णन करणारा हा श्लोक वाचा. यत्रास्ति मोक्षो न च तत्र भोगो, यत्रास्त्री भोगो न च तत्र मोक्षः. श्री सुंदरी सेवन तत्पराय नाम भोगश्च मोक्षश्च करस्थाश्चैव. याचा अर्थ असा की मोक्षमार्गात सांसारिक भोगांना स्थान नाही आणि जिथे भोगसाधना चालू असते तिथे मोक्ष फिरकत नाही. परंतु जिथे श्री सिद्धविद्या रूपी सुंदरी कुंडलिनीची उपासना होत असते तिथे भोग आणि मोक्ष एकत्र वास करतात. यात काही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. आदिशक्ती भवानी हे या चराचर विश्वाचे मूळ आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेच्या 13व्या अध्यायात म्हणतात, प्रकृतैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः य पश्यति तथात्मानं कर्तारं स पश्यति. आपल्याला दृग्गोचर होणारी प्रत्येक वस्तू, सर्व कर्म आणि क्रिया पराशक्ती भवानीच करीत असते. या दृष्टीने पाहणारा मनुष्यच सत्य दृष्टिकोनातून पाहत असतो. ऋषीमुनींनी परतर आनंदमयी माता श्री भगवतीची अशी प्रार्थना केली आहे की त्वमेव सर्वजननी मूलप्रकृतिरीश्वरी. हे माते, तूच या चराचर विश्वाची जननी आहेस, मूल प्रकृती आहेस. इति वा यस्य संविती क्रीडास्वेनाखिलं जगत. असे स्पंदशास्त्र म्हणते. हे विश्व म्हणजे परशिवाच्या पराशक्तीचाच विलास आहे असे ज्याला दिसते त्यालाच यथार्थ ज्ञान प्राप्त झाले आहे असे समजावे. हे विश्व म्हणजे परशिवाच्या पराशक्तीचाच विलास आहे असे ज्याला दिसते त्याला यथार्थ ज्ञान प्राप्त झाले आहे असे समजावे. तीच कुंडलिनी शक्ती, तीच अंतरसाधना करविणारी क्रियाशक्ती. या शक्तीचा विकास म्हणजे हे जगत. हीच सिद्धयोग्यांची शक्तिपात शक्ती. यासाठी आश्रमात राहणाऱ्या साधकांनी विचारपूर्वक वागले पाहिजे. गुरूंचा कोप ओढवणार नाही किंवा आपली शक्ती क्षीण होणार नाही असे शिस्तबद्ध वर्तन ठेवले पाहिजे. सदैव जागरूक राहिले पाहिजे. जितकी पवित्रता राखाल तितकी दिव्यता अधिक प्राप्त होईल. जितकी दिव्यता वाढवाल तितकीच शक्तीची प्रभाही सर्वत्र दिसू लागेल. जितकी पवित्रता राखाल तितकी दिव्यता अधिक प्राप्त होईल. जितकी दिव्यता वाढवाल तितकीच शक्तीची प्रभाही सर्वत्र दिसू लागेल. गुरुपीठाच्या आसमंतात वृक्ष, लता, फळे, फुले, पशुपक्षी यांच्यातही आत बाहेर शक्तिपुंज वास करीत असतात आणि सिद्ध परंपरेच्या महासिद्ध समुदायाची कृपादृष्टी असते. गुरुपरंपरेतील साऱ्या महात्म्यांची सिद्धपीठात राहणाऱ्या साधकांवर नजर असते हे कधीही विसरू नये.